आगामी 20 नवंबर को होने वाले 58 कामठी विधानसभा क्षेत्र में मतदान प्रक्रिया 524 केंद्रों पर पूरी की जाएगी। मतदान का प्रतिशत बढ़ाने के लिए नागरिकों से आदर्श आचार संहिता का पालन करने की अपील चुनाव अधिकारी सचिन गोस्वामी ने की है। चुनाव की अधिसूचना 22 अक्टूबर को जारी होगी। 29 अक्टूबर नामांकन दाखिल करने की अंतिम तिथि है। 30 अक्टूबर को नामांकन की जांच, 4 नवंबर को नाम वापसी व प्रतीक चिन्ह आवंटित किया जाएगा। मतदान 20 नवंबर को सुबह 7:30 से शाम 5:30 बजे तक चलेगा और मतगणना 23 नवंबर को कामठी में होगी। इस चुनाव में नागरिकों से सहयोग कर मतदान का प्रतिशत बढ़ाने का अनुरोध किया गया है। निवडणूक आयोगामार्फत विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे। त्या अनुषंगाने कालपासूनच आपली आचारसंहिता वगैरे सुरू झालेली आहे। सुरू झाल्यानंतर आपण कामठी तालुक्यामध्ये 58 कामठी मध्ये निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मी कार्यरत आहे। सदर मतदान क्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारचे कायदा सुव्यवस्था प्रश्न भंग होऊ नये, तसेच जे काही आयोगाकडून ज्या सूचना दिलेल्या आहेत, जे काही एमसीसी किंवा मॉडर्न कोड ऑफ कंडक्ट आदर्श आचारसंहितेचं संपूर्णतः पालन संपूर्ण राजकीय पक्ष, जे पदाधिकारी कार्यकर्ते तसे संपूर्ण जनतेनं करणं अपेक्षित आहे। त्या अनुषंगाने संपूर्णतः जे विभाग प्रमुख आहेत, शासकीय विभाग प्रमुख आहेत, त्यांची काल आपण सभा घेऊन त्यांना काल सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्याचप्रमाणे आपले जे राजकीय पक्षांचे जे काही प्रतिनिधी आहेत त्यांची देखील सभा आपण आत्ताच 11 वाजता घेऊन त्यांना संपूर्णतः आदर्श आचारसंहितेचं पालन संपूर्ण करण्याबाबतच्या सूचना त्यांना आपण सांगितलेल्या आहेत। इथं जे आहे ते आपण संपूर्णतः आपले जे फ्लाइंग स्क्वॉड वगैरे आहेत ते संपूर्णतः कालपासूनच सर्वसाधारण 3 फ्लाइंग स्क्वॉड आपल्याला ऍक्टिव्हेट झालेले आहेत। त्याचप्रमाणे नोटिफिकेशन झाल्यानंतर जे काही स्थिर निगराणी पथक असतात ते 2 आपण एक मदनी नाक्याच्या तिथे एक स्थिर निगराणी पथक ठेवतो आणि एक आजनी नाका आहे तिथे देखील आपण एक स्थिर निगराणी पथक आपण ठेवणार आहोत। संपूर्णतः आदर्श आचारसंहिता कुठल्याही प्रकारचा भंग होणार नाही या दृष्टीने संपूर्णतः प्रशासन हे सज्ज झालेले आहे आणि त्यानुसार जे काही बॅनर्स असतील, पोस्टर्स असतील, होर्डिंग्स असतील, ज्या काही आयोगाच्या सूचना आहेत 24 तास, 48 तास आणि 72 तासामध्ये हटवण्याबाबतचे जे निर्देश आहेत त्या अनुषंगाने संपूर्णतः विभागाचे प्रमुख यांना सूचना देण्यात आणि त्यांच्या स्तरावर संपूर्णतः कारवाई सुरू आहे। 30/8/2024 जी यादी पब्लिश झाली होती त्या अनुषंगाने कामठी विधानसभेमध्ये 524 मतदान केंद्र आपल्या इथं आहेत आणि सर अति संवेदनशील तसे आपण जे काही व्हर्नरेबिलिटी मॅपिंग ज्याला म्हणतो किंवा जे काही आपण सेक्टर ऑफिसर झोनल अधिकारी ज्याला आपण म्हणतो, झोनल अधिकारी आणि पोलीस सेक्टर ऑफिसर आपण प्रत्येक सर्वसाधारण आपल्या 52 झोनल अधिकाऱ्यांची आपण नेमणूक केलेली आहे। झोनल पोलीस ऑफिसर देखील आपण 52 नेमणूक केलेली आहे। त्यांनी संपूर्ण त्यांच्या मतदान केंद्र त्यांना जे वाटप केलेले आहे त्यांची संपूर्ण व्हिजिट करून त्यांना जे काही विहित नमुन्यात त्यांना माहिती द्यायची असेल ती प्राप्त झालेली आहे। त्या अनुषंगाने कुठल्याही प्रकारचं संवेदनशील मतदान केंद्र नाही, परंतु आपल्या इथं क्रिटिकल पोलिंग स्टेशन म्हणून आपण जिथं आपले जास्त मतदान केंद्र आहेत त्या अनुषंगाने आपण सर्वसाधारण 12 मतदान केंद्र आपण क्रिटिकल पोलिंग स्टेशन म्हणून प्रस्तावित करीत आहोत। एका केंद्रावर सर्वसाधारण 4 कर्मचारी राहतील। पोलीस यंत्रणा तिथं 1 पोलीस राहतील आणि जे काही बाहेर 100 मीटरची बाउंड्री राहते काय राहते त्यामध्ये ते संपूर्णतः पोलीस डिप्लॉयमेंट प्लॅन हा पोलीस विभागामार्फत तिथे राबवला जातो। संपूर्णतः मतदान केंद्रांमध्ये संपूर्ण मतदानाची प्रक्रिया संपूर्ण शांततेत पार पडण्याकरता योग्य तो पोलीस बंदोबस्त लावण्यात येतो। सगळ्याच लोकांसाठी जे आपले मतदार आहेत, ज्या लोकांची नावं नव्हते काय नव्हते, लोकांनी फॉर्म भरून दिले होते, संपूर्णतः आपण बीएलओ मार्फत किंवा असेंब्ली डिव्हिजन मार्फत संपूर्ण लोकांची मतदान नोंदणीची प्रक्रिया पण पार पडत आहोत। ज्या लोकांचे यादीत नाव नव्हते, ज्या लोकांनी फॉर्म आपल्याला संपूर्ण कागदपत्रासह व्यवस्थित भरून दिलेल्या त्या फॉर्मवर संपूर्णतः आपण निर्णय घेण्यात आलेले आहेत आणि त्या लोकांची नाव आता यादीमध्ये समाविष्ट झालेले आहेत। त्यामुळे आपण जर बघितलं 30/8 जी आपली यादी प्रसिद्ध झालेली होती त्यामध्ये आपले 4,88,820 मतदार होते, परंतु आता जे ऍज ऑन डेट जे काल परिस्थिती आहे ते 4,98,536 मतदार तिथं ऍड झालेले दिसून येतात। त्यामुळे ज्या लोकांचे अर्ज दिले होते त्या लोकांची बऱ्यापैकी आपण संपूर्णतः कागदपत्र ज्यांचे पूर्ण आहेत ते फॉर्म आपण स्वीकारण्याची कारवाई संपूर्णतः केलेली। म्हणजे फोन आले होते त्या अनुषंगाने आपण त्यांचं व्हेरीफाय केलेलं होतं, परंतु जे रेसिड्युअल वोटर्स जे होते ज्यांनी फोटो जमा केलेले नव्हते किंवा जे लोकांचे शिफ्टिंगचे फॉर्म होते अशा लोकांची नावं तिथे डिलीट झाल्याचं लक्षात आलं। जिथं नावं डिलीट झालेल्या त्या लोकांच्याकडून आपण आतापर्यंत आपण 6 वेळा संपूर्ण राजकीय पक्षांची सभा घेऊन
जर काही लोकांच्या तक्रार असतील, लोकांची काही अडचण असेल त्या संदर्भात नवीन मतदार नोंदणी करण्याबाबत त्यांना सूचना दिलेल्या होत्या. ज्या लोकांनी फॉर्म भरून दिले ते आपण संपूर्ण स्वीकारलेले. माझी सर्वांना एक विनंती राहील की जे आपले मतदान, जे राजकीय पक्ष असतील किंवा जे आपले वोटर्स आहेत, सगळ्यांनी हिरलेला हा एक उत्सव आहे. उत्सवात सर्व लोकांनी प्रभावीपणे सगळ्यांनी सहभागी व्हावं, सुमोठं प्रोएक्टिव्हली लोकांनी बाहेर पडावं. मतदानाची टक्केवारी आपली फारशी समाधानकारक लोकसभेला झालेली नाही, असं सगळ्यांना आवाहन करतो, जेणेकरून आपण 75च्या पुढे तरी आपली मतदान टक्केवारी जाणं अपेक्षित आहे. सगळ्यांकडची एवढीच अपेक्षा व्यक्त करतो की सगळ्यांनी हिरलेला भाग घेऊन कुठल्याही चुकीच्या संदेशाकडे लक्ष न देता जो काय त्याची शहानिशा करूनच आमची यंत्रणा पूर्ण सज्ज आहे. आमचं संपूर्णतः अधिकारी 24/7 कार्यरत आहेत. अडचण असतील तर लोकांनी आपल्याशी संपर्क साधावा. आमचं कार्यालय इथंच आहे. आपली नामनिर्देशनाची प्रक्रिया संपूर्णतः तहसील कार्यालयात होणार आहे. रिसिव्हिंग, डिस्ट्रीब्युशन आणि काउंटिंग आणि स्ट्रॉंग रूम आपली संपूर्णतः ITI कामठी इथं आपली होणार आहे. कोणत्याही अफवेवर लोकांनी विश्वास ठेवू नये ही सगळ्यांना विनंती आहे. प्रत्येक गोष्टीची खातरजमा करावी एवढी सगळ्यांना विनंती करतो आणि 100% लोकांनी हिरलेले भाग घेऊन त्या उत्सवात सगळ्यांनी सहभागी व्हावं एवढी सगळ्यांना विनंती. नया फोन लेने के बारे में सोच रहे हो तो सीधे चले आइए ओमकार मोबाइल। यहाँ आपको मिलेंगे सभी ब्रांड्स के नए मोबाइल और वो भी 0% फाइनेंस के साथ, और साथ ही पाइए सरप्राइज गिफ्ट भी। तो आज ही आइए ओमकार मोबाइल, गुजरी बाजार चौक, कामठी। वीडियो के प्रायोजक हैं सुरेश इलेक्ट्रॉनिक्स। अब अपने घर को बनाए स्मार्ट और सुविधाजनक। ले जाइए सभी ब्रांड्स के होम अप्लायंसेज, वो भी 0% फाइनेंस पर। हमारा शोरूम आज ही विजिट करें। बैंक ऑफ महाराष्ट्र के सामने, कामठी। पुरानाला कामठी में आपका स्वप्न घर अब हो रहा है संभव। आओ जीवन के ख्वाब को सच करें। हमारे पास आपके लिए स्थानिक प्लॉट हैं। यहाँ आपको मिलेगा सीमेंट सड़कें जिनमें पेवर ब्लॉक्स लगे हैं, अंडरग्राउंड इलेक्ट्रिफिकेशन, विकसित बागवानी और ओपन एयर जिम। सपनों का घर अब होगा संभव, क्योंकि ये है आपके बजट के अंदर।